हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, बोला. हो सर, आता जुलै महिना संपलाच आहे आज जवळपास. तर हं. पीएम किसानच्या हप्त्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते आणि पीएम किसानच्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. तुम्ही हां, हां. तुमच्या चॅनलवरती सांगितले आहे आणि मी पण सांगितलेले आहे. परंतु हं. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न असा पडतोय की पीएमचा हप्ता जर आम्हाला आला तर मग नमोचा हप्ता लगेचच येईल की नमोच्या हप्त्याची तारीख काही फिक्स झालेली आहे का? असा शेतकरी बांधव प्रश्न विचारताय. मग हं. त्यांना तुम्ही काय सांगाल की पीएमच्या हप्त्याबरोबरच म्हणजे मागील जो हप्ता होता तर तो पीएमचा 19वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच आपल्याला नमोचा पण हप्ता भेटला. मग त्याच पद्धतीने आता सुद्धा आपल्याला पीएमच्या 20व्या हप्त्याबरोबर नमोचा 7वा हप्ता भेटेल का? तर नक्कीच आता तुम्हाला तर माहीतच आहे की पीएम किसान योजनेच्या हं. 20व्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील आणि देशातील शेतकरी करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पीएम किसानच्या 20व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. हं. आता ही सर्वांना तारीख माहिती आहे. ती तारीख आहे परवाच्या दिवशीची, म्हणजे 2 तारखेची, 2 ऑगस्ट हो. 2025 रोजी पीएम हं. किसानच्या 20व्या हप्त्याचं वितरण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हं, हं. आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की आता पीएम किसानचा हप्ता 2 तारखेला येणार आहे, 20वा, हं. बरोबर. हो. तर मग आता नमो शेतकरीचा हप्ता आम्हाला येईल का, हा प्रश्न शेतकऱ्याला पडलेला आहे. हो. आता हे नमो शेतकरीचा हप्ता 7वा पीएम किसानच्या हप्त्याबरोबर येईल का, हे व्हिडिओच्या शेवटी बघूयात. शेतकऱ्यांनी व्हिडिओ ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघावी. हो. यामध्ये शेतकऱ्यांना 4 कामं करायची. मी वेळोवेळी प्रत्येक रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगत असतो की हं. शेतकऱ्यांना 4 कामं का महत्वाची आहेत. त्यामध्ये पहिलं काम आहे शेतकऱ्यांना त्यांचं किसान कार्ड काढायचंय, म्हणजे फार्मर आयडी. हं. आता फार्मर आयडी म्हणजे काय, जसं की आपलं स्वतःचं आधार कार्ड. हं. आधार कार्डमुळे सगळे काम होतात आपले, कोणतंच काम अडत नाही. त्यामुळे हो. शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी, सोप्या भाषेत, शेतकऱ्याच्या भाषेमध्ये. हं, हं. त्यामुळे शेतकऱ्याला फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे, महत्वाचं देखील सुद्धा आहे. हं. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावे, जेणेकरून पीएम किसानचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल. आता हं. यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे. केवायसी तुम्ही आता ओटीपी बेसनं केवायसी शासनाने बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी आता केवायसी आपला अंगठा लावून सीएससी केंद्राच्या मार्फत करू शकतात. हं. आता याच्यानंतर शेतकऱ्यांना तिसरं काम करायचं आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक करायचंय. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याचा असा प्रॉब्लेम झाला आहे की शेतकऱ्याच्या आधारला खातं जे लिंक आहे ते त्याच खात्यावर शेतकऱ्याचं एक क्रॉप लोन असतं, क्रॉप लोन हं. घेतलेलं आहे. त्यामुळे बँकेनं कसं केलंय की ते क्रॉप लोन असल्यामुळे ते बँक खातं होल्ड केलंय. आता हं. खातं होल्ड केल्यामुळे पैसे जमा व्हायला सुद्धा प्रॉब्लेम जाऊ शकतो. त्यामुळे काय करायचं आहे, किंवा तुमचं एखादं दुसरं बँक खातं असेल तर ते खातं त्याला लिंक करायचं आहे, किंवा आधार लिंक नसेल, होल्ड केल्यामुळे खातं बंद केलं असेल, त्यामुळे ते पीएम किसानचे पैसे येणं बंद होऊ शकतात. हं. त्यामुळे त्या शेतकऱ्याला काय करायचं आहे की होल्ड तरी काढायचा, किंवा तर ते दुसरं खातं ओपन करायचं, किंवा दुसऱ्या खात्याला लिंक करायचंय. आता हे झालं आधार सीडिंगचं, म्हणजे आधारला बँक खातं लिंक करणं. हं. आता याच्यानंतर लँडचा, म्हणजे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना येतो. त्यामुळे त्यांना पीएम किसानचे हप्ते येत नाहीत. त्यामुळे लँडचा प्रॉब्लेम सुद्धा दुरुस्त करून घेणं महत्वाचं आहे. जवळच्या तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचं 7/12, होल्डिंग, आधार कार्ड आणि तुमचं पीएम किसानचं स्टेटस हे घेऊन त्यांनी दुरुस्त करावं, येस करावं. जे नो असेल तर येस करावं. हे हं. 4ही कामं शेतकऱ्याचे यस असणं अत्यंत महत्वाचे आहेत. यस असल्याशिवाय शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता येणार नाही. आता हे झालं पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात शेतकऱ्यांना करावयाची कामे. आता शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की सर, पीएम किसानचा हप्ता पीएम किसानचा हप्ता 2 तारखेला येणार आहे, म्हणजे 2 ऑगस्टला येणार आहे. हं. आता ते किती रुपयांचे येणार? आता बऱ्याच साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संभ्रमात टाकलं जात होतं. पीएम किसानचा हप्ता 10,000चा येणार, पीएम हो. किसानचा हप्ता 6,000चा येणार. परंतु हे मात्र कन्फर्म आहे, पीएम किसानचा येणारा 20वा हप्ता फक्त 2,000 रुपये येणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीची पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केलेली नाही, हे मात्र मी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगतो. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे की सर, नमो शेतकरीचा हप्ता कधी येणार? आता मी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना झुलवत न ठेवण्यापेक्षा खरं सांगलेलं बरं. पीएम किसान नमो शेतकरीचा जो काही हप्ता येणारा, जो 7वा हप्ता आहे, त्या संदर्भात राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीची निधीची तरतूदही केली नाही आणि कुठल्याही पद्धतीची तारीखही जाहीर केली नाही. परंतु
मागचा जो पीएम किसानचा हप्ता जाहीर आला, त्या पीएम किसानच्या हप्त्याबरोबर मागचा नमोचा सुद्धा हप्ता आलेला आहे, सोबतच आलेला आहे. हो. त्यामुळे राज्य सरकारनं काय केलं, की एका दिवसा अगोदरच नमो शेतकरीसाठी निधी वितरित केला, मंजुरी दिली, लगेच पीएम किसानच्या हप्त्याबरोबर वितरण केलं. तसं होऊ शकतं. उद्याचा एक दिवस आहे, त्यामुळे उद्याच्या एका दिवसामध्ये राज्य सरकार नमो शेतकरीसाठी निधी वितरित करू शकतं, GR काढू शकतं आणि त्याबरोबर हप्त्यात सुद्धा देखील वितरण होऊ शकतं. परंतु कन्फर्मेशन झालं नाही, राज्य सरकारने कुठल्याही पद्धतीने नमो शेतकरी संदर्भात 7व्या हप्त्यासंदर्भात अपडेट दिलेलं नाही. त्यामुळे फक्त पीएम किसानचा हप्ता 2 तारखेला येऊ शकतो आणि योगायोगाने जर सरकारने उद्याच्या उद्या किंवा आज सायंकाळपर्यंत GR काढला तर नमोचा सुद्धा येऊ शकतो. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हो, नक्कीच सर. म्हणजे काही शेतकरी बांधवांचे आपल्याला मेसेज पण आलेले आहेत आणि कॉल थ्रू पण शेतकऱ्यांनी असा प्रश्न विचारलाय, की म्हणजे काही शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, परंतु अजून सुद्धा बरेच शेतकरी बांधव आहेत की त्यांचं अजूनही फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही किंवा त्यांच्यापर्यंत त्यांचा जो नंबर आहे आयडीचा तो पोहोचलेला नाही. मग त्यांचा असा प्रश्न आहे की आता आम्हाला पीएमचा 20वा हप्ता भेटेल का, आम्हाला त्यापासून वंचित राहावं लागेल? आता शेतकऱ्यांनी जर फार्मर आयडी अद्यापही काढली नसेल तर त्यांना एवढी संधी आहे, परंतु आज किंवा उद्यापर्यंत उद्याचा दिवस आहे, शेतकरी काढू शकतात. परंतु जरी यावेळेस फार्मर आयडी जरी नाही काढलं तरी पण शेतकऱ्यांना मला वाटतं की नाही जरी काढलं तरी एवढा हप्ता येईल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, परंतु भविष्यातले हप्ते बंद पडू शकतात. त्यामुळे आजच्या आजच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे. हो, नक्कीच सर. भरपूर शेतकरी बांधवांना तुम्ही व्यवस्थित अशी माहिती दिली, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. धन्यवाद.